आजच्या अक्षय तृतीयेच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. अक्षय तृतीयेचं महत्त्व आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. आजच्याच दिवशी सत्ययुगाचा अंत होऊन त्रेतायुगाला सुरुवात झाली. आजच्याच दिवशी भगवान विष्णूंचा 6वा अवतार म्हणजे भगवान परशुराम यांचा जन्म झाला. आज बसवेश्वर यांची ही जयंती आहे. आजच्याच दिवशी महर्षी वेदव्यास यांनी महाभारत लिहायला सुरुवात केली, अर्थात गणपतींनी ते लिहायला सुरुवात केली. आजच्याच दिवशी स्वर्गातून गंगेचं म्हणजे गंगा नदीचं पृथ्वीवर आगमन झालं. आजच्याच दिवशी सुदाम्यांनी श्रीकृष्णाला जी पोह्याची पुरचुंडी दिली होती प्रेमाने भेट म्हणून खायला, त्यावर कृष्ण प्रसन्न झाला आणि एकंदरीतच सुदाम्याच्या निरागसपणावर तो प्रसन्न होताच, तर त्यांनी सुदाम्याला अक्षय संपत्ती म्हणजे कधीही न संपणारी संपत्ती ही देऊन टाकली. अशा प्रकारे आपल्याला माहीत असंच या दिवशी अन्नपूर्णेचा जन्म झाला असंही मानलं जातं आणि सूर्याने द्रौपदीला अक्षय पात्र दिलं म्हणजे ज्याच्यातलं अन्न कधीही संपत नाही अशी ही कथा आपल्याला माहिती आहे. म्हणजेच आपल्याला असं समजतं की या दिवशी आपण जे करतो त्याचं कितीतरी पटीने त्याच्यात वाढ होते आणि यामुळेच आपल्या मनात एकच भावना आहे की या दिवशी सोनं चांदी किंवा मौल्यवान वस्तूंची खरेदी करायची जेणेकरून आपल्या संपत्तीत वाढ होईल. पण हा स्वार्थीपणाचा हेतू आहे आजच्या काळात असं वाटतं. आजच्या काळात महत्त्वाचं काय आहे तर दान धर्म करणं. आता दान धर्म करायचं म्हणजे काय तर ही वैशाखातली तृतीया आहे आणि वैशाखात सूर्याचं ऊन प्रखर असतं आणि त्यामुळेच तहानलेल्या पाणी मिळण्यासाठी जागोजागी पाणपोया उभारणं किंवा जे कामगार कष्टकरी लोक आहेत त्यांना जाऊन पाण्याचं दान करणं, पाण्याच्या बाटल्या देणे महत्त्वाचं आहे. तसंच जे कामगार आहेत आणि जे 2 वेळचं अन्न खाऊ शकत नाही किंवा जे गरीब लोक आहेत जे 2 वेळचं अन्न खाऊ शकत नाही अशांना अन्नदान करणं, तसंच गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करण्यासाठी शिक्षण साहित्य वाटणं किंवा त्यांची फी भरणं, अपंगांसाठी त्यांना आवश्यक ज्या वस्तू असतात म्हणजे व्हीलचेअर असतील, क्लचेस असतील त्याचं दान करणं हे महत्त्वाचं आहे की यामुळे आपल्या पुण्यसंचय वाढतो. पुण्यसंचय वाढवण्याची आपल्याला गरज आहे ना की फक्त आपली आर्थिक भरभराट करणं गरजेचं आहे. तसंच या दिवशी पितरांची आठवण करून आपण पितरांना सद्गती लाभावी म्हणून प्रार्थना करतो. तसंच त्यांच्या नावाने अनेक दानधर्मही करतो. मला असं वाटतं की आजच्या दिवसाचं महत्त्व ओळखून आपण केवळ आता या महागाईच्या दिवसात सोनं चांदी खरेदी न करता, कारण आपण शक्यतो या मौल्यवान धातूंची खरेदी करतो पण विकत नाही, केवळ ते लॉकरमध्ये साठून राहतं आणि त्यामुळे एवढा संचय न करता आपण जर आपल्याकडे जे उपेक्षित लोक आहेत किंवा ज्यांच्याकडे पैशाची कमतरता आहे, ज्यांच्याकडे अन्नाची कमतरता आहे, ज्यांच्याकडे टॅलेंट असून ज्यांना विद्यार्थ्यांना पुढे शिकता येत नाही अशा लोकांना मदत केली तर स्वार्थ आणि परमार्थ हे दोन्ही साध्य होईल. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी आजच्या दिवसात आपण काय दान केलं किंवा काय आपण करू शकतो याचा विचार करून आपण ते जरूर करावं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि न्यूज परामर्शला सबस्क्राईब करा.